कोणकोणती आर्ट इन्स्टॉलेशन्स आहेत तिच्याकडनं जाणून घेऊयात. गुड मॉर्निंग प्रियांका. आणि कोणकोणती आर्ट इन्स्टॉलेशन्स तिथे खास तुला जाणवले देतात? मला सगळी एक्साइटमेंट तुझ्या आवाजात कळते, कारण का तुला पण आर्ट इन्स्टॉलेशन बघायला खूप आवडतात. आय नो. म्हणून लगेच अगदी म्हणाले की भन्नाट आर्ट इन्स्टॉलेशन आहेत. खरंच इथे खूप मस्त आर्ट इन्स्टॉलेशन आहेत. आणि यावेळेचं काळा घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ॲक्च्युअली एक काळा घोडा आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. आणि हा आर्ट इन्स्टॉलेशन इथे आपल्याला बघा 13 फुटाचा हा घोडा आहे. हा इथे आपल्याला बघायला मिळतो. हे इन्स्टॉलेशन आहे आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांचं, जे आपल्या सोबत आता आहेत. गुड मॉर्निंग सर. मला सांगा की नेहमी काळा घोडा म्हटलं की प्रत्येक आर्टिस्टला एक इच्छा असते की आपलं आर्ट इन्स्टॉलेशन इथे यावं, एक एक्साइटमेंट असते. तुम्ही अहमदनगर आला, कसं काय इथे आलात आणि काळा घोडा कसा बनवला तुम्ही ते सांगा. मी मुंबईत शिकायला होतो जे क्लब आर्टला. ते एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मग मी ठरवलं की माझ्या गावी जाऊन ते काम करूया. ते काम सुरू केल्यानंतर तरी पण मी मुंबईच्या टचमध्ये होतो, मुंबईमध्ये येत होतो नेहमी. आणि एक काळा घोडा फेस्टिवलला तर दरवर्षी व्हिजिट करत होतो. आणि तो एक असा प्लॅटफॉर्म की इथे खूप व्हरायटी आर्टमधले एक वेगळं इन्स्टॉलेशन जो प्रकार आहे की एखादी थीम घेऊन तुम्ही आपलं तुमचे आर्ट एक्सप्रेशन जे आहेत ते इथे मांडू शकता. तर एक खूप वर्ष मी बघत होतो. तर बघताना एक लक्षात आलं की याला ह्या एरियाला काळा घोडा का म्हणतात. तर चौकशी केल्यानंतर समजलं की इथे असं एक सुंदर शिल्प होतं काळा घोड्याचं, की जे शिल्प आता राणीच्या बागेत, आणि तो किंग एडवर्ड त्याच्यावर बसलेला होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते शिल्प इथून काढण्यात आलं. आणि आपली विधानसभा जी ती इथे पुढे भरत होती. त्यावेळी सगळे मोर्चे या ठिकाणी अडवले जायचे. आणि हा एरिया एवढा ते काळा घोड्याला मोर्चा थांबतो असं होतं. आणि सगळे या एरियाला काळा घोडाच म्हणतात. एवढी वर्ष ते शिल्प इथून जाऊन, तर त्या शिल्पाचं ते क्रेडिट आहे असं मला वाटतं. इतकं सुंदर, इतकं देखणं शिल्प आहे की ते शिल्पाचं ते क्रेडिट. आणि असं शिल्प, आणि इथे कुठलंही शिल्प नसताना काळा घोडा आहे. तर मी असा विचार केला की का नाही इथे काळा घोड्याचं शिल्प उभं करावं. म्हणून हे आता 2 महिन्यापूर्वी मला ज्या काळा घोडा फेस्टिवल कमिटीकडनं परवानगी मिळाली, तर 2 महिन्यात मी हे शिल्प तयार केलेलं आहे खास. प्रत्येक आर्ट इन्स्टॉलेशनच्या मागे एक कॉन्सेप्ट असते, एक थीम असते, एक स्टोरी लाईन असते. तर इथे आपल्याला काळा घोडा तर दिसतोच आहे, पण त्याच्याबरोबर इतरही प्राणी आहेत जंगलातली, तीही आपल्याला दिसत आहेत. तर तुमच्या या थीम बद्दल थोडंसं सांगा ना. थीम अशी आहे की काळा घोडा हा पण एक वन्य प्राणी आहे. आणि इतर जे हे वाईल्ड लाईफ ॲनिमल्स आहेत ते हे सगळे मोर्चा घेऊन आले, अशी माझी थीम आहे. मोर्चा घेऊन याच्यासाठी आले की तुम्ही बघाल हे सगळे जे विविध म्हणजे इंडियन एलिफंट आहे, आफ्रिकन आहे, नंतर गेंडा, हे सगळे जे शिल्प आहेत हे मी अशी थीम दिली की सगळे लोक, सगळे जे ॲनिमल्स आहेत ते मोर्चा घेऊन आले आणि हे म्हणतात की जंगल वाचवा. ही बेसिक थीम माझी आहे की जंगल वाचवा. कारण आज ही काळाची गरज आहे. आपण इतकी इन्क्रोचमेंट, इतकं अतिक्रमण केलं आहे जंगलावर की जंगलं शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पर्यावरणाचा खूप ऱ्हास आपण करतो. तर हे जर पुढे चालत राहिलं तर हे ॲनिमल्स सगळे असे म्हणतात की तुम्ही जरी चालू ठेवलं तर कालांतराने आम्हाला तुमच्या कॉन्क्रीटच्या जंगलात यावं लागेल. म्हणून हे मोर्चा घेऊन आले. ते म्हणतात की तुम्ही हे थांबवा, आतापर्यंत झालंय ठीक आहे, याच्या इथून पुढे थांबवा. आणि ते जर थांबवलंच नाही तुम्ही, तर अशी एक विनंती ते शेवटची करतात की नाही थांबवलं तर तुमची जी पुढची पिढी आहे
त्यांना आम्हाला असं शिल्प स्वरूपातच बघावं लागेल. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक आर्ट मधून एक मेसेज आहे समाजाला की आपण प्रत्येक आर्टिस्टला कुठे ना कुठेतरी एक सामाजिक संदेश द्यायचा असतो आपल्या आर्टवर्क मधून. असे अनेक आर्ट इन्स्टॉलेशन्स इथे आहेत. काळाघोडा या फेस्टिवल मध्ये ते आपण बघणार आहोत. इथे एका ठिकाणी तर असं केलं आहे की प्लास्टिकचं झाड उभं केलेलं आहे आणि त्याला जी फळं आली आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या बॅग्स आहेत. असे वेगवेगळे मेसेजेस देणारे सोशल मेसेजेस देणारे आर्ट इन्स्टॉलेशन आपण इथे बघणार आहोत. पण आता फक्त अगदी खरे प्रियांका, जंगल वाचवा ही थीम त्यांनी घेतलेली आहे आणि कलाकाराचं सामाजिक भान या आर्ट इन्स्टॉलेशन्स मधून आपल्याला पाहायला मिळते. प्रियांकाशी अजून आपण गप्पा मारणार आहोत, पण आता सलाम महाराष्ट्रामध्ये एका ब्रेकची वेळ झालेली आहे. पण ब्रेक पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाची आठवण, तयारी 10वीची मध्ये आज आपला विषय आहे बीजगणित, इंग्रजी